मागे 1-2 दिवसापूर्वी तुमच्याशी मी एक व्हिडिओ शेअर केला होता। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरीचा शेप परफेक्ट कसा द्यायचा, त्याचबरोबर कटोरी जर लहान मोठी होत असेल तर साईजनुसार कटोरीचं मार्किंग परफेक्ट कसं करायचं हे अगदी सविस्तर तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल, आणि जर नसेल बघितला तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा। आता हे बघा, तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये एकाच साईजनुसार कटिंग दाखवली होती, बरोबर। पण तुम्हाला प्रत्येक साईजनुसार कटिंग करता आली पाहिजे। कटोरीचा शेप देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे आपल्याला माप लागतं ते म्हणजे कटोरीच्या साइड पार्टचं माप, बरोबर। कटोरीच्या साइड पार्टचं माप अगदी प्रत्येक साईजनुसार परफेक्ट टाकता यावं यासाठी तुम्हाला आज मी एक चार्ट देणार आहे। तो चार्ट वापरून तुम्ही कोणत्याही साईजचं साइड पार्टचं माप टाकू शकता। आता जो तुम्हाला मी चार्ट देणार आहे तो तुम्ही कटोरी ब्लाउजमध्ये आणि डबल कटोरी ब्लाउजमध्ये सुद्धा वापरू शकता। आपण दोन्ही ब्लाउजमध्ये कटोरीच्या साइड पार्टचं मार्किंग करत असतो, सो त्यामुळे ओके। आता इथे एक लक्षात घ्या, कटोरी ब्लाउज कटिंगची माझी पद्धत वेगळी आहे, त्यामुळे तुम्ही जर मी दिलेला चार्ट वापरणार असाल तर तुम्हाला कटिंग सुद्धा माझ्या पद्धतीनेच करावी लागेल, ओके। कारण काय होईल, तुम्ही चार्ट मी दिलेला वापरताय आणि कटिंग तुमच्या पद्धतीने किंवा वेगळ्याच पद्धतीने करताय तर तुमची सर्वच मापे चुकतील, त्यामुळे प्लीज असं करू नका। कारण प्रत्येकाची कटिंग करण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असते, त्यामुळे तुम्ही एकतर माझ्या पद्धतीने कटिंग करा किंवा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने करा, ओके। हे बघा, तुम्हाला समजण्यासाठी इथे मी कटोरी ब्लाउजची डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे। ही झाली कटोरी आणि हा झाला साइड पार्ट, बरोबर। कटोरीला शेप देण्याची माझी जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये पहिल्यांदा मी कटोरीच्या साइड पार्टचं मार्किंग करते, म्हणजे आपल्याला साईजनुसार अगदी परफेक्ट कटोरी भेटते, ओके। तर परफेक्ट कटोरी भेटण्यासाठी आपल्याला परफेक्ट साइड पार्टचं मार्किंग करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी आज तुम्हाला मी कटोरीच्या साइड पार्टचा चार्ट देणार आहे। माझ्यासोबत तुम्हाला देखील तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट लिहून ठेवायचा आहे, त्यामुळे काय होईल, तुम्हाला जेव्हा पण ह्या मापाची गरज लागेल त्यावेळेस तुम्हाला माझा व्हिडिओ शोधावा लागणार नाही, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघून मापे टाकू शकता, ओके। नोटबुकमध्ये चार्ट बनवण्यासाठी आपल्याला अशा आडव्या 2 लाईन आखून घ्यायच्या आहेत, आणि बघा दोन्ही लाईनच्या सेंटरमधून आपल्याला या पद्धतीने सरळ खाली लाईन एक आखून घ्यायची आहे, ओके। आपल्याला 2 भाग करायचे आहेत। एका भागाला आपल्याला साइज असं नाव द्यायचं आहे आणि दुसऱ्या भागाला आपल्याला साइड पार्ट किंवा तुम्ही कटोरीचा साइड पार्ट असं सुद्धा लिहून ठेवू शकता, ओके। तर बघा या पद्धतीने मी नावे लिहून ठेवलेली आहेत। आता आपल्याला पर्टिक्युलर साइज इथे लिहून घ्यायच्या आहेत, म्हणजेच 28, 30, 32, 34, 36, 38, 40 आणि त्याच्या पुढील साइज, ओके। या पद्धतीने आपल्याला एक खाली एक अशा साइज लिहून घ्यायच्या आहेत। तर बघा एकाखाली एक अशा मी साइज लिहून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक साइज पुढे आपल्याला कटोरीच्या साइड पार्टचं माप लिहून घ्यायचं आहे, ओके। आता बघा, ज्या वेळेस तुमची साइज 28 असेल त्यावेळेस तुम्हाला कटोरीच्या साइड पार्टचं माप हे 2.5 इंच घ्यायचं आहे। किती? 2.5 इंच घ्यायचं आहे, ओके। 28 साइजला आपल्याला कटोरीच्या साइड पार्टचं माप हे 2.5 इंच घ्यायचं आहे, आलं लक्षात। त्यानंतर साइज 30, 32 आणि 34 साइजला आपल्याला कटोरीच्या साइड पार्टचं माप हे 2.5 इंच घ्यायचं आहे, आलं लक्षात। साइज 28, 30, 32 आणि 34 ह्या ज्या साइज आहेत त्या लहान साइज आहेत, त्यामुळे आपल्याला कटोरीचा साइड पार्ट जो आहे तो 2.5 इंच घ्यायचा आहे, ओके। पुन्हा सांगते, साइज 28, 30, 32, 34 साइजला आपण कटोरीचा साइड पार्ट 2.5 इंच घेत असतो। आता यानंतर कोणती साइज येते? 36 साइज, बरोबर। 36 साइजला आपण कटोरीच्या साइड पार्टचं माप हे 3 इंच घेत असतो। किती? 3 इंच घेत असतो। साइज 36, 38 आणि 40 साइजला आपण कटोरीचा साइड पार्ट 3 इंच घेत असतो, ओके। साइज 36, 38 आणि 40 ह्या ज्या साइज आहेत त्या मध्यम साइज आहेत, त्यामुळे आपण कटोरीचा साइड पार्ट हा 3 इंच घेत असतो, ओके। आता 40च्या पुढच्या ज्या साइज आहेत, म्हणजेच 42, 44, 46 अशा ज्या साइज आहेत त्या साइजला आपण 3.25 इंच ते 3.5 इंच घेत असतो, ओके। साइज 42, 44, 46, 48 ह्या ज्या साइज आहेत त्या मोठ्या साइज आहेत, त्यामुळे आपण 3.25 इंच ते जास्तीत जास्त 3.5 इंच घेत असतो, ओके।
तर बघा प्रत्येक साईजनुसार इथे आपण कटोरीच्या साईड पार्टचं माप लिहिलेलं आहे, बरोबर। आता ज्या वेळेस तुम्हाला कटोरीच्या साईड पार्टचं माप टाकायचं असेल त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने चार्ट बघून टाकू शकता। ज्या वेळेस साईज लहान असेल म्हणजेच 28 ते 34च्या दरम्यान जी साईज असेल त्या साईजला तुम्हाला कटोरीचा साईड पार्ट 2.5 इंच घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस साईज मध्यम असेल म्हणजेच 36 ते 40च्या दरम्यान साईज असेल त्यावेळेस कटोरीचा साईड पार्ट आपल्याला 3 इंच घ्यायचा आहे, आलं लक्षात। त्याचबरोबर ज्या वेळेस साईज मोठी असेल म्हणजे 40च्या पुढे साईज असेल त्यावेळेस आपल्याला कटोरीचा साईड पार्ट 3.25 इंच ते जास्तीत जास्त 3.5 इंच घ्यायचा आहे। तर बघा तुम्हाला कटोरी ब्लाउज कटिंग करताना काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी तुम्हाला आज मी कटोरीच्या साईड पार्टचा चार्ट शेअर केलेला आहे। कटोरी ब्लाउजची परफेक्ट कटिंग येण्यासाठी तुम्हाला कटोरी ब्लाउजची डायग्राम माहित असणं खूप गरजेचं आहे। हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो व्हिडिओ तुमच्याशी मी खूप दिवसापूर्वी शेअर केलेला आहे, तो जर बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कटोरी ब्लाउजची संपूर्ण डायग्राम मी अगदी सविस्तर समजावून सांगितलेली आहे। तुम्ही जर खरंच हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, कारण खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ही डायग्राम डिस्क्राइब केलेली आहे। ह्या व्हिडिओला जवळजवळ 51,000 प्लस व्ह्यूज गेलेले आहेत। त्याचबरोबर मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता, त्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज क्रॉस झालेले आहेत। त्यामुळे सांगते खरंच खूप सोपी पद्धत आहे, नक्की एकदा व्हिडिओ बघा। तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। मला समजतंय की नाही हे जर तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरच मला समजणार आहे, त्यामुळे प्लीज कमेंट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय।